आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। अलकुडॅस शिवारात एका युवकाचा निर्गुण खून, 2 संशयित ताब्यात, आर्थिक व्यवहारातून खून झाल्याची शक्यता। जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुडॅस शिवारात 21 वर्षीय युवक प्रणव प्रकाश कदम याचा धारदार शस्त्राने वार करून निर्गुण खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी 19 ऑगस्ट रोजी उघडकीस आली। या घटनेने मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ परिसरात खळबळ उडाली आहे। प्रणव कदम याचा रक्ताळलेल्या अवस्थेतील मृतदेह अलकुडॅस गावाच्या हद्दीत रस्त्याशेजारी आढळून आला। हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यासह कपाळ, मान, पाठ आणि हातावर धारदार हत्याराने सपासप वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। या हल्ल्यात प्रणवचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे। दरम्यान या खुनामागे शेअर मार्केटमधील गुंतवणूक किंवा पैशाच्या देवाणघेवाणीवरून झालेला आर्थिक वाद कारणीभूत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। मात्र खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत 2 संशयितांना ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे। मिरज ग्रामीण पोलिसांसह स्थानिक पोलीस प्रशासनाकडून घटनास्थळावरील पुरावे संकलित करून पुढील तपास सुरू आहे। या निर्गुण खुनामागील नेमके कारण काय आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।